सिन्नर येथील शालिनी निसर्गोपचार आणि ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर सेंटरचे संचालक डॉक्टर अश्विन भडांगे यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा महा ॲक्युपंक्चर रत्न 2026 पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। नैसर्गिक उपचार, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर आणि समाजाभिमुख आरोग्य सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 19 जुलै 2026 रोजी झालेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात डॉक्टर अश्विन भडांगे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय। ॲक्युपंक्चर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा आणि पर्यायी उपचार पद्धतीच्या प्रसारासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। गेल्या तब्बल 18 वर्षांपासून डॉक्टर अश्विन भडांगे नैसर्गिक उपचार क्षेत्रात कार्यरत असून हजारो रुग्णांना औषधाविना उपचार देत आरोग्यदायी जीवनाचा मार्ग दाखवत आहेत। विशेष म्हणजे त्यांनी सुरू केलेले शालिनी निसर्गोपचार आणि ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर सेंटर हे आपल्या आई शालिनी यांच्या नावाने सुरू केले असून त्या नावाला साजेशी समाजसेवा करण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे। डॉक्टर भडांगे यांच्या केंद्रात निसर्गोपचारातील सर्व प्रकारच्या उपचार पद्धती, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर तसेच विविध पर्यायी उपचार उपलब्ध आहेत। या केंद्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गोळ्या औषधांवर अवलंबून न राहता नैसर्गिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात। त्यामुळे राज्यातील विविध भागातून रुग्ण उपचारासाठी सिन्नर येथे येत आहेत। विशेषतः लहान मुलांमधील विकासातील विलंब, सेरेब्रल पाल्सी, न्यूरोलॉजिकल समस्या तसेच विविध शारीरिक व्याधींवर नैसर्गिक उपचारांच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे। अनेक बालकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडवून आणत त्यांनी पालकांमध्ये आशेचा किरण निर्माण केलाय। पर्यायी उपचार पद्धतीचा प्रभावी प्रसार आणि समाजामध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठीही ते सातत्यानं कार्यरत आहेत। हा पुरस्कार वितरण सोहळ्यास मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते डॉक्टर सुयोग गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी, ॲडव्होकेट दत्तात्रय जाधवर, ॲडव्होकेट नागेश सोनुने यांच्यासह राज्यभरातील अनेक ॲक्युपंक्चर तज्ज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या। तसेच मंचावर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे चेअरमन डॉक्टर सतीश कराळे, व्हाईस चेअरमन डॉक्टर नितीन राजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबूराव कानडे आणि डॉक्टर अभिजित कवटकर, प्रशांत सावंत, दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, तुषार वाघुळदे, डॉक्टर राजेंद्र गोऱ्हे तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉक्टर अश्विन भडांगे यांनी हा सन्मान आपल्या संपूर्ण टीमला समर्पित करत शालिनी निसर्गोपचार केंद्रातील सर्व डॉक्टर, थेरपिस्ट, कर्मचारी आणि स्टाफचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। रुग्णसेवेच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या सहकाऱ्यांनी दिलेली साथ आणि मेहनत यामुळेच हा सन्मान मिळू शकला। हा पुरस्कार केवळ माझा नसून संपूर्ण टीमचा आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। या पुरस्कारानंतर डॉक्टर अश्विन भडांगे, सौ अर्चना भडांगे, विलास शिरसाट, शुभम चव्हाण, सागर बर्वे, शंकर चव्हाण आणि राहुल बर्वे यांच्यासह शालिनी निसर्गोपचार केंद्राच्या संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। नैसर्गिक उपचार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे सिन्नरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला असून या पुरस्कारामुळे सिन्नरची राज्यभरात पुन्हा एकदा गौरवास्पद नोंद झाली आहे। नुकताच आपल्याला महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार हा मिळाला आहे। काय प्रथम भावना आहे, काय सांगाल? भावना आपली अनेकदा भेट झालेली मीडियाशी, पेपरवाल्यांशी, आणि आपलं जे शालिनी निसर्गोपचार केंद्र जे नाव आहे ते अतिशय उच्च टोकावरती याच्यामुळे की लहान मुलांचा आशीर्वाद, आपण जे मुलं एवढं जे कार्य करतोय, जे मुलं आज चालते आहे, हा सर्वात जनतेचा आणि अनेक लहान मुलांचा आशीर्वाद आहे आपल्यावरती, आणि त्याच्यामुळं आपल्या कष्टाचं फळ आणि एक पोचपावती म्हणून आज आपल्याला मेडल किंवा ट्रॉफी किंवा सत्कार आणि पुरस्कार या भेटत आहे। या खूप आनंद होतो। पुरस्कारामागे आपल्या किती वर्ष मेहनतीचा सहभाग आहे, काय सांगाल? सर, आता मला सांगायची गरज नसते, मला 18 वर्ष झाली। मी 2008 पासून ॲज अ नॅचरोपॅथी तज्ज्ञ प्रॅक्टिस करत आहे आणि पूर्वी
पासून ते आतापर्यंत लहान मोठ्यापर्यंत मी सर्वांना सेवा देत आलो सर. त्याची मला असं वाटतं की त्या मेहनतीचाच मला आज जे काही फळ आहे. शालिनी सर्व उपचार केंद्र हे माझ्या आईच्या नावावरती आहे, या माझ्या वाईफ आहे, यांची पण मेहनत आहे, आमची एवढी टीम आहे. सर्वांच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आणि लहान मुलांचं आपण जे कार्य करतो या जनतेच्या आशीर्वादाने आपण आज इथपर्यंत आहे. धन्यवाद. आपल्या केंद्रात कोणकोणते नैसर्गिक उपचार या ठिकाणी केले जातात सर? आपल्या केंद्रामध्ये ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, एक्सरसाइज, व्यायाम, योगा, नॅचरोपॅथी ट्रीटमेंट ज्या पण आहे, ज्या बिना गोळ्या औषधी आपण ट्रीटमेंट करतो. कुठल्या प्रकारचे गोळ्या औषध ट्रीटमेंट आपण देत नाही. आजवर किती रुग्णांनी याचा लाभ घेतलाय? आजवर सर अंदाज लावणं सांगू शकत नाही सर. हा एक पॉइंट माझा मी सांगू शकत नाही सर. अनेक रुग्ण ठीक झालेले सर. असं कोणत्या आजारांमध्ये ॲक्युप्रेशर हे प्रभावी ठरते, काय सांगा? सर पॅरालिसिसमध्ये ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर जे आहे आणि ॲक्युपंक्चर जे आहे लहान मुलांवरती डिफेक्टिव्ह. कारण का इफेक्ट असं करतं की लहान मुलांचे जे ब्रेन असतात ते डेड असतात आणि त्या डेड ब्रेनसाठी त्यांचे जे चलना असतात, सेन्सेशन ते बंद झालेलं असतं. सेन्सेशन आणण्यासाठी थेरपी आणि ॲक्युपंक्चर, एक्सरसाइज, योगा आणि ॲक्युपंक्चर या सर्वांचा समावेश खूप छान लाभ असतो याच्यामध्ये. मला असं वाटतं या पुरस्काराचे श्रेय आपण कोणाला द्याल? ह्या पुरस्काराचे श्रेय मी सरच जास्त माझ्या वाईफला आणि माझ्या आईला देणार आणि माझ्या पूर्ण टीमला देणार की आज एवढा वरतीपर्यंत जाण्याचा असा विषय. कारण मी नसतोच गेलो यांच्या सर. धन्यवाद. आणि हा आमचा माझा मुलगा आणि माझा दुसरा पण मुलगा आणि हा पण मुलगाच आहे, ज्यांनी पूर्णपणे एवढं टीमवर्क करून सर्व मॅनेज करतात. माझं मी कार्य करतो पण यांचा सर्वांचा हात आहे माझ्या.